पाहुणे आले, संपूर्ण जेवण बनवायचा कंटाळा आलाय, टिफिनला झटपट वनपट मील द्यायचंय. चला तर मग आज बनवूया व्हेज पुलाव. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी मी बासमती तांदूळ घेतले आहे, ते अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले आहे. त्यानंतर 1 गाजर, थोडासा फ्लॉवर, अर्धी वाटी मटार, 2 टोमॅटो, 4 कांदे आणि 5 ते 6 फरसबी. त्याशिवाय 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, 1 चमचा शाही जिरं, अर्धा चमचा शाही बिर्याणी मसाला, अर्धा चमचा मालवणी मसाला, पाव चमचा हळद, ओल्या नारळाचं खोबरं, लिंबू. फोडणीमध्ये टाकण्यासाठी खडा मसाला घेतलाय. त्यामध्ये 2 तमालपत्र, 2 इंच दालचिनीचे तुकडे, त्यानंतर जावेत्री, पाव चमचा शाही जिरं, 2 ते 3 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची, 1 चक्री फूल, अर्धी वाटी काजू, मीठ, तूप आणि तेल लागणार आहे आपल्याला. आता आपण भाज्या कापून घेणार आहोत. त्यासाठी गाजराची सालं काढून घेते. असे थोडे जाडच तुकडे करून घेणार आहे मी, नाहीतर ते पुलाव मध्ये शिजून जातील. आपल्याला हा पुलाव कुकर मध्ये करायचा आहे. यातच तुम्ही पनीर किंवा सोयाबीन टाकलं की झाला तुमचा प्रोटीन रिच पुलाव. बरोबर काकडीची, बीटची कोशिंबीर, लोणचे पापड घेतलं की मस्त बेत तयार. अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरींचा व्हिडिओ ही मी लवकरच टाकणार आहे. आता आपल्या हे भाज्या कापून झाल्या, साईडला ठेवूया. 1 कांदा मी बारीक चिरून घेणार आहे. तुमच्या घरी पार्टी असेल, बाहेरून यायला उशीर झालाय आणि पटकन काहीतरी बनवायचं आहे, अशा वेळी तुम्ही हा पुलाव बनवू शकता. आता हे 3 कांदे आता मी हे उभे कापून घेणार आहे फ्राय करण्यासाठी. हा असा मोकळा करून घ्यायचा कांदा. आपला उभा चिरून झालेला आहे कांदा. आता आपण टोमॅटो बारीक चिरून घेऊया. तुम्ही असं आयत्या वेळी काय बनवता कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता सगळ्यात आधी आपण काजू फ्राय करून घेऊया. त्यासाठी मी 2 चमचे इथे तेल टाकते आहे कढईमध्ये. काजू आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आहे. आता हे आपले काजू भाजून झाले आहेत. आता याच कढईत मी तेल अजून जास्त टाकणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत. हा उभा चिरलेला कांदा आहे. या कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते, म्हणजे हा कांदा लवकर फ्राय होईल. हा मी एकदम ब्राऊन करून घेणार आहे, कुरकुरीत. शेवटी गार्निशिंग साठी मी हा वापरणार आहे. तर आपला कांदा फ्राय करून झालाय. आपण काढून घेऊया. आता हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शाही जिरं आपण आता खलबत्त्यात कुटून घेऊया. आता आपण फोडणीसाठी 1 पळी तेल टाकून घेऊया. आता आपण खडा मसाले टाकून घेऊया फोडणीमध्ये. सगळ्यात आधी शाही जिरं टाकूया. तडतडल्यावर लवंग, हिरवी वेलची, चक्री फूल मी अर्धच घातलंय, जावेत्री, दालचिनीचे तुकडे, मसाला वेलची आणि तमालपत्र. त्यावर आता आपण कांदा घालूया फोडणीला. कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला मऊ झालाय. त्यामध्ये आता आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत. ती आपल्याला परतून घ्यायची आहे, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया.
थोडा वेळ असं परतून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहे. त्यानंतर मालवणी मसाला. भाज्या परतून घेऊया. भाज्यांवरच आता आपण मीठ टाकून घेऊया. 2 मिनिटं आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे. आता आपण काजू टाकूया. तांदूळ टाकते मी. आता हे तांदूळ मिनिटभर मी परतून घेणार आहे. मिरची, शाही जिरा, कोथिंबीर जे आपण खलबत्त्यात कुटलं होतं ते आपण टाकून घेऊया. त्याने एकदम पुलावला अप्रतिम चव येते. आपण शाही बिर्याणी मसाला टाकूया. त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. मी गरम पाणी करून घेतलंय, उकळून घेतलंय पाणी. एका वाटीला 2 वाट्या पाणी घालणार आहोत आपण. पण मी याच्यामध्ये भाज्या वगैरे आहेत म्हणून मी 1.25 वाट्या पाणी घेतलंय. त्यात आपण याच्यामध्ये घालूया. त्यानंतर 1 चमचा मी याच्यामध्ये तूप टाकणार आहे. त्यामुळे भात सुटा होतो. आता लिंबू पिळणार आहे. लिंबामुळे सुद्धा भात सुटा सुटा होतो. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि शिट्या काढून घेऊया. आता आपला कुकर झालाय. तर आपण उघडूया. वाव, मस्त वास आला. एकदम कलरफुल दिसतोय. हे आपण मिक्स करून घेऊया. आता आपला पुलाव झालाय. आता आपण सर्व करूया. आता आपण गार्निशिंग साठी फ्राय केलेला कांदा टाकणार आहोत. त्यानंतर ओल्या नारळाचं खोबरं, कोथिंबीर. बघा किती मस्त दिसतोय आपला पुलाव. टेस्ट तर एकदम मस्तच लागते, अप्रतिम. फ्राय केलेला कांदा खाताना एकदम कुरकुरीत मस्त लागतो. स्वादिष्ट, मसालेदार, काजू आणि भाज्यांनी युक्त असा व्हेजिटेबल पुलाव तयार आहे. तुम्ही पण माझ्या पद्धतीने बनवून बघा. एकदम अप्रतिम होतो. आणि कसा झालाय ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.